जीवा पांडू गावित तथा जे.पी. गावित हे एक प्रभावशाली आदिवासी नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम केले आहे. त्यांचा जन्म 1944मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागामध्ये झाला, ज्यामुळे त्यांच्या विचारसरणीवरती आदिवासींच्या प्रश्नांचा प्रभाव पडला. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण. गावित यांचे बालपण गरिबीमध्ये गेले. शिक्षण घेत असताना त्यांना विविध सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले, परंतु यामुळेच त्यांनी शिक्षण आणि समाजसेवेची महत्त्वपूर्णता ओळखली. त्यांनी समाजशास्त्रामध्ये पदवी घेतली, ज्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या शिक्षणाने त्यांना समाजातील समस्या, विशेषतः आदिवासी भागातील समस्या अधिक खोलवर समजून घेण्यास मदत झाली. त्यांचा राजकीय प्रवास. जीवा पांडू गावित यांनी 1980च्या दशकात राजकारणामध्ये पहिले पाऊल ठेवले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झाल्यानंतर त्यांनी आदिवासी समाजाच्या मुद्द्यांना अधिक प्रखरपणे मांडले. त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या या समस्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे त्यांनी मुख्य काम केले. ते कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आदिवासींना शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचे कार्य केले आहे. ते गरीब, आदिवासी, शेतकरी वर्गाच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवतात. गावित यांचे राजकीय जीवन संघर्षमय असून त्यांनी अनेकदा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे. त्यांचा राजकीय प्रवास आपण थोडक्यात जाणून घेऊया. 1978 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. 1980 साली ते दुसऱ्यांदा आमदार झाले. 1985 साली ते तिसऱ्यांदा आमदार झाले. 1990 साली ते चौथ्यांदा आमदार झाले. 1995 साली पहिल्यांदा त्यांचा पराभव हरिश्चंद्र चव्हाण या अपक्ष उमेदवाराने केला. 1999 साली ते पाचव्यांदा आमदार झाले. 2004 साली ते सहाव्यांदा आमदार झाले. 2009 साली त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला, यावेळी A.T. पवार हे निवडून आले. 2014 साली सातव्यांदा आमदार झाले. विधानसभा हंगामी अध्यक्ष झाले. 2019 साली तिसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला आणि यावेळी नितीन पवार निवडून आले. समाजसेवा आणि आदिवासी हक्कांसाठी कार्य. गावित यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांनी आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधांचा प्रचार केला. त्यांनी शाळा, महाविद्यालये उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच आदिवासी समाजाच्या आरोग्याच्या सुविधांवरती विशेष लक्ष देऊन भर देण्यात आला. त्यांच्या मते आदिवासी भागातील विकासासाठी स्थानिकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी वनाधिकार कायद्याखाली अंमलबजावणीसाठी आणि आदिवासींच्या जमिनींच्या हक्कासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांनी आदिवासींच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी लढा दिला आणि वन जमिनींवरील अधिकार मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा देखील केला. शेतकरी आंदोलन आणि सामाजिक न्यायासाठी योगदान. गावित हे फक्त आदिवासींच्या हक्कासाठीच नव्हे तर शेतकरी आंदोलनासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जोरदार आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेताला हमी भाव, कांद्याचा प्रश्न, दुधाचा भाव, शेतीशी निगडीत विविध मुद्द्यांवरती ते कायमच सक्रिय असतात. किसान लाँग मार्च जगभर गाजला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई निघालेला आदिवासी आणि इतर शेतकऱ्यांचा लाँग मार्च हा जगभर गाजला. त्याचे नेतृत्व कॉम्रेड जे.पी. गावित, किसन गुजर, अजित नवले, डॉक्टर अशोक ढवळे यांच्यासह किसान सभेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केले. जल, जंगल, जमीन, गावरान जमिनी, शेतकऱ्यांचे कर्जमाफी यासह इतर मुद्द्यांवरती राजकारणाच्या केंद्रस्थानी त्यांना आणण्यात आलं. त्यांनी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरती देखील आवाज उठवला. त्यांना असे वाटले की समाजातील तळागाळाच्या लोकांना न्याय मिळवून देणं हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यांच्या या विचारसरणीमुळेच त्यांना सर्वसामान्यांमधून मोठा पाठिंबा मिळत असतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध. जीवा पांडू गावित यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकपच्या तत्त्वज्ञानाला स्वीकारले आहे. माकपचे ध्येय आणि त्यांचे उद्दिष्ट म्हणजे समाजवाद, समानता आणि सर्वांगीण विकास याच्याशी ते एकमत आहेत. माकपच्या तत्त्वज्ञानामुळेच त्यांना आदिवासी समाजाच्या प्रश्नांचा व्यापक दृष्टिकोन विचारात करण्यात आला. माकपचे कार्यकर्ते आणि नेतृत्व यांना सतत सहकार्य करता आले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली माकपने आदिवासी आणि शेतकरी समस्यांवर जोरदार आंदोलने केली आहेत. कौटुंबिक जीवन आणि त्यांची समाजसेवा. गावित यांचे कौटुंबिक जीवन साधे आणि अनुकरणीय आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात त्यांना पाठिंबा देत आले आहे. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. 2008 मध्ये कर्तृत्ववान आमदार सार्वजनिक पुरस्कार त्यांना महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. 2008 मध्ये कर्तृत्ववान आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. 2008 सालचा गिरणा गौरव पुरस्कार हा कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याद्वारे देण्यात आला. 2016 सालचा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. 2018 साली फडकी फाउंडेशन अकोले यांचा तर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर संजय लोहकरे यांनी हा पुरस्कार प्रदान केला. जीवा पांडू गावित हे एक प्रतिभाशाली आणि प्रेरणादायी नेते आहेत. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन आदिवासी, शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आणि योगदानामुळे महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला मोठा आधार मिळाला आहे. सत्ता असो किंवा सत्ता नसो, कॉम्रेड JP गावित नेहमीच